ज्ञानराधाचे सुरेश कुटे याला काल जालना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज कुटेला पोलीस ठाण्यातून कोर्टात घेऊन जात असताना संतप्त झालेल्या ठेवीदारांनी सुरेश कुटेवर आक्रमक होऊन घोषणाबाजी केली आहे। दरम्यान करोडो रुपयाचे अपराधपर करणाऱ्या या महाभाग सुरेश कुटेंना नेमके अभय कोणाचे, शासनाचे की प्रशासनाचे, याबाबत प्रश्नचिन्ह उभा राहते। सर्वसामान्य जनतेला जास्त व्याजदराचे आमिष दाखवून ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये करोडो रुपयाच्या ठेवी ठेवून या ठेवीवर डल्ला मारणाऱ्या व सतत खोटे बोलून आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या थापाड्या ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीडच्या सुरेश कुटे याला आज जालना पोलिसांनी पोलीस ठाण्यातून जिल्हा सत्र न्यायालयामध्ये घेऊन जात असताना पोलीस ठाण्यात जमलेले ठेवीदार आक्रमक होऊन घोषणाबाजी करत होते। पोलिसांनी ठेवीदाराला रोखले। यावेळी ठेवीदाराने किमान आम्हाला बोलू तरी द्या, आमचे म्हणणे तरी मांडून द्या अशी मागणी केली आहे। दरम्यान सुरेश कुटेने गेल्या 8 ते 10 महिन्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येऊन फक्त ठेवीदार व खातेदार यांना खोटी आश्वासने देत झुलत ठेवले। याकडे मात्र शासन आणि प्रशासनाने वेळीच लक्ष घातले नाही। यामुळे या ठेवीदारांच्या व खातेदारांच्या आपल्या हक्काचा व कष्टाचा पैसा मिळत नाहीये असा आरोप ठेवीदार व खातेदार यांच्यातून होतोय। दरम्यान सुरेश कुटे यांनी एवढ्या पैशाचे अपराधपर करून सर्वसामान्य खातेदार व ठेवीदार यांचे जीणे मुश्किल करून सोडले, परंतु शासन आणि प्रशासनाकडून अद्यापपर्यंत याबाबत कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही। यामुळे सुरेश कुटे यांना नेमके अभय कुणाचे, शासनाचे की प्रशासनाचे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। 10,000 करोड रुपये आलेले किती 10,000 बंद करू का? कुटे साहेब गोरगरिबाचे पैसे द्या। पैशाचे कोण आहे? कुटे साहेब गोरगरिबाचे पैसे द्या। आई वडिलाचं नाव जपा। कुठे साहेब खूप आशा आहे, पैसे वापस करा। चला चला तुम्ही अशा पद्धतीने हे करू नका साहेब। आमचे पैसे गेले साहेब, तडतडाटीचे पैसे गेले। आम्हाला माहित आहे किती पैसे गेले आमचे, तडतडाटीचे पैसे गेले साहेब। भिकार चोट कुठे, भिकार चोट कुठे, 1 नंबरचा कुठे, भिकार चोट कुठे, चोट्टा कुठे, मारकरी लोकांवर हे करावं लागला कुठे। ग्रामीण होती कुठे काही बोलतात आमच्या बोलायचा अधिकार नाही, सामान्य माणसाला बोलायचा अधिकार नाही, सामान्य माणसाला बोलायचा अधिकार साहेब। सर्वसामान्यासाठी काय करीत नाही, फक्त लांबून भाव द्या। कुठे 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 महाराष्ट्राचा सर्वात मोठा चोर, महाराष्ट्राचा सर्वात मोठा चोर।
मराठवाड्याचा गद्दार कुठे? मारकारी लोकांवर सर्व व्यवस्थित म्हणजे न्यायालयावरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार. आपल्याला न्यायालयावर जालना त्याला चांगलं नीट करा. जालन्याला फक्त त्याला बीडला एसी रूम आहे, गादी कुठे पैसे नाही आमचे. मुर्दाबाद कुठे? माझा पूर्ण पैसे साहेब त्याला हातकडी पाहिजे, जेवण देऊ कुणाकडे बीडला आम्हाला नाही, त्याला कुठून देऊ? कपडे बदलू दे आराम. पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे की आमच्या लोकांचे सहकार्य करा, जालनेवासियांचा सहकार्य करा. हात जोडी विनंती आहे साहेब, माझ्या मुलाचे ऑपरेशनचे पैसे थांबलेले साहेब, काढून द्या साहेब, काढून द्या साहेब, पत्र करून हात जोडून सांगतो साहेब. अण्णा गेला होते रे, 10,000 कोटी त्याच्याकडे, 10,000 कोटी लोकांचे खोटे बोलतो. मला तुमच्या भावना आणि तुमच्या मध्येच वावरणारे लोक आहे. आम्ही काय तुम्हाला सोडून वावरतो का? पोलीस डिपार्टमेंट हे प्रत्येक सर्वसामान्य लोकांबरोबर वावरणार साहेब. तो जालन्याला हो गेला, जालना सोडून देऊ नका, हे मिळावं लावा त्याला. एक मिनिट साहेब, ज्यांनी कंप्लेंट केल्या त्या लोकांची कंप्लेंट पुन्हा घ्याल. सगळ्यांच्या कंप्लेंट घेणार आपण, एकही व्यक्ती असा सोडणार नाही. तुम्ही आला तर तुमची कंप्लेंट झाली नाही असं कधीही होणार नाही. माननीय पोलीस केलेले आहेत. बिलकुल तुमच्या मनानुसार तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही ठेवी ठेवलेल्या आहेत त्या पद्धतीने बिलकुल तुम्ही तुमच्या ठेवी जेवढे तुम्ही ठेवलेले आहेत तुम्हाला गुन्हे दाखल करायचे. 100% तुमचे गुन्हे दाखल होणार. तुम्ही कधी आलात रात्री 12 वाजताही मला फोन करा, साहेब आमचा अमुक अमुक घ्या, आम्ही घेणार. जालना पोलीस प्रशासन जिंदाबाद. साहेब सहकार्य करा. आता आपण मांडणी केलेली आहे. आता माननीय न्यायालय जे आहे आता ऑर्डर करत काय आहे, PCR मिळणार आहे का काय होणार आहे ते आता कळत. अनाराव साहेब चांगलं सगळ्या गोष्टी कायदेशीर आपल्या उराला बसलं का मंगळसूत्र हे ते खाल्लं लोक आनंद म्हणजे त्याला बाप आहे कधी आपला कुठे त्याच्या गांडीत भुरकी झाला भारी.